नमस्कार, मी सचिन मोरे. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही सविस्तर बातम्या. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर बार्शी जलजीवन योजनेतील भ्रष्टाचार उघड करणारे सांगोल्याचे नेते राजाराम काळेबाग यांनी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे या प्रकरणी पाठपुरावा केला आहे. त्यामुळे सदर जलजीवन योजनेतील दोषी अधिकारी सुरेश कमले याच्यावर कारवाई करण्याबाबतचे आदेश देण्यात येणार आहेत. याबाबतची माहिती राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी राजाराम काळेबाग यांच्याबरोबर दूरध्वनीवर केलेल्या संपर्क दरम्यान दिली आहे. हॅलो, हा राजाराम काळेबाग साहेब बोलतोय सांगोल्यावरून. हॅलो, ते सर सीओ मॅडमने सोलापूरच्या कारवाईसाठी परवानगी तुमची घ्यायची शासनाची म्हणून ते प्रस्ताव वगैरे तुमच्याकडे पाठवला आहे वर. ते त्यात दोषी आढळलेत सुरेश कमळे म्हणून जलजीवनचे सांगोल्याचे डेप्युटी इंजिनियर. मग त्याच्यावर कारवाई तेवढं करण्याचे आदेश द्या ना सर. तेवढं चालेल चालेल. करा, हे सांगा ना तेवढं सर. लय दिवसामध्ये 1 वर्ष झालं त्या प्रकरणाला हो तुमच्याकडे चालेल. करून. उपोषण पण मी 7-7 दिवस केले सर त्या आझाद मैदानाला. करतो मी. करा तेवढं. ब्युरो रिपोर्ट जनादेश वृत्तवाहिनी.